मित्रांनो, वेलकम टू द डे 30 ऑफ डेली व्लॉगिंग विथ जस्ट नील थिंग्स. आणि मला एवढा आनंद होत आहे हा डे 30 बोलताना की तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. 30 दिवस झालेत, 1 महिना झाला आहे मी डेली व्लॉगिंग करतो आहे आणि सक्सेसफुली मी करू शकलो आहे. दिस इज ऑल अपार्ट फ्रॉम व्ह्यूज किती येत आहेत, सबस्क्रायबर किती वाढले. दिस इज फॉर मी हे आनंदाची गोष्ट आहे की मी 30 दिवस कंटिन्युअस डेली ब्लॉगिंग करू शकलो. अरे का मी थांबत वगैरे नाही आहे, असं चालू राहणार आहे. बट एक तुमच्यासोबत एक शेअर करतो आहे कारण तुम्हाला नाही माहिती, असेलही माहिती, खूप मेहनत लागते डेली ब्लॉगिंग करायला आणि मी ती करू शकलो आहे याच्याबद्दल खूप थँकफुल वाटतं आहे मला, ग्रॅटिट्यूड. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे की 30 दिवसाच्या डेली व्लॉगिंगमध्ये मी काय काय शिकलो. ऑलमोस्ट भरपूर टाईमनी आपण काढतो आता डिंकी. मी डिंकी चालवत राहतो, नंतर खराब होऊ शकते. म्हणजे खराब नाही होत, पण म्हणजे जुनी गाडी आहे तर तिला चालवत राहिलं तर बेटर राहतं. म्हणून मग आज आपण आता तिला घेऊन चाललो आहे जरा मार्केटमध्ये. काय बोलली? तुम्ही आले ना फिरून आणि गाडी चावी देऊन जा, गाडी ठेव. गाडी पण देतो, फिरून पण आलो, पैसे पण संपले, तू स्वस्तात दे. तर बाजार देते फुकट. हा फुकट आहे ना, एक तिकीट टाक, मग तुला गाडी येऊन सोडतो. घे पिशवी. ताई, ठेव ठेव ठेव. हा तिकीट घ्यायला गाडी आम्हाला पाहिजे. आम्ही जातो फिरावा. तुला गाडी पाहिजे, गाडी. काय खाल्लं तिकडे मम्मी? थँक्यू. ही कायची आहे, ही तुला आजची सांगू. आणि पापड ठेव का? नाही नाही, आजची गोलबी दे. ही आजची दिली तुम्हाला. त्याच्यात तुम्ही येतात चेहरा बघून तसं तुम्हाला अवघडी चेहरा बघून देते. चेहरा बघून देते का? माझा चेहरा बघून आजची दे. म्हणजे माझा चेहरा बघून कालची दिली असते, सिरियाचा बघून तू आजची देते. खरं सांग, आता बोलली ना चेहरा बघून. याला काय मग तिला बुरशी मच्छी देशील तू माझा चेहरा बघून? मी तुम्हाला बुरशी मच्छी देणार नाही. मोरटे कशाला? प्रेमाने बोलला. तू कसं ओरडला मला? काय खाऊन आला, काय खाऊन आला? तिकडून काय खाऊन आले बोल? इकडे आम्ही शिंपल्या खाल्ल्या, शिंपल्या. शिपल्या. त्याला बोलतात मसल्स. मसल. हा मसल खाल्ले, मसल. म्हणून मसल सगळं बोलतो. तो मसालाच असा जिवंत राहिला कसा असं करतो. पापड घ्या ना, मस्त आहे पापड, मस्त आहे, मस्त आहे पापड. कितीला आहे? 2 देऊ. कितीला देतं सांग. 2 देऊ, 1500. अरे बापरे. मग एक घे, एक घे. अरे आम्ही पापलेट बिपलेट नाही खात गं. पण आवाज दे बोलतात. नाही ना, ते बरोबर नाही. तुम्हाला मच्छी घालेट देऊन तुमची शेप मला बदलायचा नाही आज. काय काय बोलत बोल? काय बोलली? तुम्ही लोक मस्त दिसता. 800 800 1000 आणि 20 खेकडे देऊ. नको, खेकडे अजिबात नको. देवा भगवान. मागच्या खेकड्यांनी पकडलेला हात तिचा. कापल्यावर धरलेला विचार कर. तो आहे ना असं तोडते बा,
ते पाय काढून टाकायचे, त्याचे पाय ठेवायचे नाही. तेव्हा त्याने ठरला. हं? मरता मरता धरला बोल. अरे, तू पापलेट घालून करणार आहे का आमटी करणार आहे? फ्राय करणार आहे. फ्राय करणार. म्हणून बारीक. सकाळपासून मी मोबाईल बघत होती. ती मग आली आहे माझी मम्मी झाली. बोनी गेली ना आम्ही. लोकांचं माणूस संपलं इकडे. बाबा आम्ही दोघं जण आमचं सामान तुला तुझी मी तर अख्खा दिवस गुंड दुसऱ्या दुनियामध्ये असते. अरे पण तुम्हाला देताय कोण गाडी? हा? तुम्हाला देताय कोण गाडी? रस्ता डिस्कशन करताय तुम्ही. गाडीला मेहनत घेतले मी. तुम्ही विकत नाही घेतलेलं आहे. मग विकत घेतली मला काय आणून दिली? सासूनी तिला भेट दिली बर्थडेची. वाट बघ, बर्थडेची भेट दिली होती सासूनी. कुठलं जावं सासूची तारीफ करतो काय? करतो कधी नाही करणार. कधीतरी करा. ए, 100 दे दे दे. काय दे? मी तर भाई तुला बोललो आपण भिकारी आहे, जे काय ते हिच्याकडे काय. जा जा, नंतर दे, नंतर दे. त्या नंतरला अंत देतो बघ कसा बरोबर. किती शाळा बोलू. चला बाय. येणार येणार 100 गाड्या येणार. मागे काय जागा आहे? आपली जागा आहे. पहिला मुद्दा तर की मी डेली व्लॉगिंग चालू का केलं. ठीक आहे. सो वाय डिड आय स्टार्ट डेली व्लॉगिंग. सो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मी ऑलमोस्ट आता 2019पासून कॉन्टेंट बनवतो आहे रील्सवरती. 2020पासून कॉन्टेंट बनवतो रील्सवरती, पण त्याच्या आधीपासून मी आणि करण कॉन्टेंट बनवतो ऑन यूट्यूब, ऑन इंस्टाग्राम, 1 मिनिटाचे व्हिडिओज. पण आता 4 वर्ष झाली मी रीलचा कॉन्टेंट बनवतो आहे आणि त्याच्या आधीपासून कॉन्टेंट बनवतो आहे. मी व्लॉगिंग पण करत होतो. मी वीकली व्लॉग्स करत होतो. संडेला व्लॉग टाकायचो. नंतर आत्ता रिसेंटली म्हणजे मागच्या काही महिन्यांमध्ये माझं संडे व्लॉगिंग पण ओके चालू होतं. झाला तर व्लॉग व्हायचा. बट मला असं वाटलं की आता मी तेच काम करतो आहे आयुष्यात आणि मी खूप कम्फर्टेबल झालो आहे आयुष्यात. रील्स इझिली होत आहेत. इझिली म्हणजे ऑफकोर्स काही इझी नाही, पण मला त्या गोष्टीची सवय झाली आहे. इट्स नॉट दॅट चॅलेंजिंग इनफ फॉर मी नाव. रील बनवणं किंवा हे इतकं चॅलेंजिंग नाही आहे. ते कठीण काम आहे ऑफकोर्स. मी असं कोणाला फालतू नाही म्हणत आहे कुठल्या कामाला, बट ते कठीण काम आहे. पण माझ्यासाठी आता ते तेवढं चॅलेंजिंग राहिलं नाही आहे. मला ते तेवढं एक्साईट करत नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल की मी प्रोफाईलवरती रील्स पण कमी केल्यात. जेव्हा केव्हा मला चांगली आयडिया येते मी तेव्हाच रील शूट करतो आणि मी तेव्हाच रील बनवतो आणि ती अपलोड करतो. त्याच्याशिवाय मी उगाच रोज एक कॉन्टेंट टाकायचा म्हणून मी टाकायचं बंद केलेलं आहे. रील्सचा एक भाग झाला आणि इन जनरलच आयुष्यात मला असं वाटत होतं की खूप कम्फर्टेबल लाईफ चालू आहे. आपण सगळ्या गोष्टी इझनी करतो आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहे. पैसे व्यवस्थित येत आहेत. ब्रँड्स व्यवस्थित येत आहेत. सगळं आपलं प्रोफेशनली व्यवस्थित चालू आहे, पण व्हेरी कम्फर्टेबली. ऑल्सो मला असं वाटलं की आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर यावं लागेल आणि असं काहीतरी करायला लागेल. नंतर आपली ग्रोथ थांबेल. डिरेक्ट ग्रोथ नाही थांबत. जे मी रील्स करतो आहे, ब्रँड वर्क करतो आहे, त्यातनं पैसे येत आहेत, सगळं होते, सगळं व्यवस्थित चालू राहिलं असतं. बट मनाच्या सॅटिस्फॅक्शनसाठी आणि ग्रोथसाठी, मेंटली ग्रो होण्यासाठी, मच्युअर होण्यासाठी आणि सतत अनकम्फर्टेबल राहिल्यावर आणि त्याच्यामध्ये क्रायसिसमध्ये आपण कसे विचार करतो, कशा गोष्टी करतो, ह्या सगळं आपल्या सिच्युएशन लाईफमध्ये असली पाहिजे तरच तुमची ग्रोथ होते असं मला वाटतं. त्यासाठी स्वतःला पूर्णपणे अनकम्फर्टेबल करायला, पूर्णपणे ॲक्टिव्ह करायला, डोक्याला अजून चालना मिळायला आणि मनातले थॉट्स जे आता नुसते मनातच राहत आहेत ते बाहेर काढायला, आयडियाजला एक्झिक्युशन द्यायला, आयडिया को अंजाम देने के लिए मी हा डिसिजन घेतला की मी डेली व्लॉगिंग करणार. पण मी
मुहूर्त शोधतो आणि तो मुहूर्त निघाला US चा. त्याची स्टोरी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. हाऊ डिफिकल्ट इट इज टू डेली व्लॉग. आता तुम्हाला तर माहिती आहे की मी कॅमेरा खूप वर्षांपासून वापरतो आहे, त्याच्यामुळे मला कॅमेराशी बोलताना कधी काय त्रास नाही आला. आणि मी व्लॉगिंग पण तसं कन्सिस्टंटली बराच मागचे 2-3 वर्ष करतो आहे, वीकली बट करत होतो. सो डेली व्लॉगिंगमध्ये मला आलेले प्रॉब्लेम असं मला वाटतं दॅट इज समटाईम्स इंटरनेट, ओके, समटाईम्स कॉन्टेंट ऑल्सो, समटाईम्स व्हॉट कॅन बी द टायटल ऑफ दिस ब्लॉग. कारण की मला असं वाटतं की मी पर्सनली खूप जे आहे व्लॉगमध्ये तेच थंबनेलवर असावं असं माझं खूप असतं. कारण की मला ते आवडत नाही की मी थंबनेल एक ठेवू आणि आतमध्ये जस्ट टू की तुम्ही क्लिक करून याल, जास्त व्ह्यूज येतील, पण मग आतमध्ये तो मॅटर नसेल तर एकदा चालेल, दोनदा चालेल, पण तिसऱ्यांदा सगळ्यांना समजेल की भाई हा चुतिया बनवतो, हा आतमध्ये काय मटेरियल नसतो आणि हा क्लिकबेट बनवतो. पण एवढं क्लिकबेट पण नाही, पण थोडंसं एक्साइटिंग तर बनवावंच लागतं. बट सिन्स मला ते थंबनेल आणि टायटलमध्ये मला असं वाटतं दॅट्स द हार्डेस्ट पार्ट. आणि द सेकंड हार्डेस्ट पार्ट इज की कधी कधी तुम्हाला सुचत नाही की आज मी कशावर व्लॉग करू. बिकॉज मी रोज हे नाही दाखवू शकत की अरे आज मी हे उठलो, मी हे खाल्लं, मग हे केलं, मग ते केलं. सी दॅट कॅन ऑलवेज बी अ पार्ट ऑफ द व्लॉग की काय करतोय मी, बिकॉज इट्स डेली व्लॉगिंग. ऑल्सो आय डोंट वॉन्ट टू शेअर माय पर्सनल लाईफ, सगळी पर्सनल लाईफ तुमच्यासमोर आणून ठेवली. सो आय नो दॅट इज द बेस्ट कॉन्टेंट. लोक करतात पण, म्हणजे मी माझ्या बायकोसोबत काय करतो आहे, हे करतो आहे, बट आय डोंट थिंक सो की त्याने इट्स नॉट लाईक अ डेली सोप, म्हणजे डेली सोपसारखं होऊन जाईल ते की मी काय बोलतो बायकोशी, हे सगळं नाही मला दाखवायचं. मला काहीतरी इन्फॉर्मेशन शेअरिंग करायची आहे, मला काहीतरी थॉट शेअरिंग करायचे. मी खूप हे बोलत आलो आधीपासून. त्याच्यामुळे आज कशावर बोलायचं, आज काय करायचं, हा माझा बिगेस्ट प्रॉब्लेम असतो कधी कधी. बट स्टील ओव्हर 30 days मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी सीमलेस होत चालल्या आहेत, सगळ्या गोष्टी इझी होत चालल्या आहेत माझ्यासाठी. आणि बाय गॉड्स ग्रेस, देवाच्या कृपेने अजून इझी होत जाव्या, मला टॉपिक सुचत जावे. आणि मला प्लीज तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगत जा की तुम्हाला कशावर ब्लॉग बघायचा आहे, कशाबद्दल इन्फॉर्मेशन हवी आहे रिगार्डिंग माय लाईफ अँड माय थिंग्स आय डू. सो आय थिंक डेली व्लॉगिंग तुम्ही जर करणार असाल तर एक थीम ठरवा. जसं की मी ठरवले की मी सगळ्या कुठल्याही गोष्टीचं बंधन नाही ठेवणार आहे, पण मी खूप सारी पर्सनल लाईफ नाही दाखवणार आहे. तर त्याचे शेड्स दिसतील तुम्हाला, पण रोज काहीतरी माझा बेसिकली थीम आहे थॉट शेअरिंग, एक विचार तुमच्यापर्यंत रोज पोचवायचा. जातानापासून यायची गाण लाईट गेली. ठीक आहे, येऊ हां येऊ थांब, आली लाईट. ठीक आहे, हां मला 2-3 वेळा बोलू दे मग ये. ठीक आहे, हां रोलिंग अँड श्रिया, हिला ना कारणच लागत. जरा काय झालं की चिडायचं, जरा काय झालं की चिडायचं. हां नाही काय नाही काय बोला नाही काय नाही काय नाही. जी गोष्ट दुसऱ्यांना बोलता अरे यार आता ते ऍक्टिंगच्या मध्ये कशाला मस्त ऍक्टिंग करतो तू, चांगलं होतं यार माझं. अरे मग मी आता ऍक्टिंग करतोय ना. नाही राहू दे, चल एडिट करतो. टेक बोल. रोलिंग अँड आम्ही गाडी जाऊ दे मग करूया. ऊन पाहिजे होतं यार, आलं. आपण खूप काळे दिसतोय बॅकग्राऊंडमुळे, त्या ऊन म्हणून हवं होतं. नाही ढगालेत. चल रेडी, रोलिंग अँड ऍक्शन. श्रिया, अरे या हिला ना फक्त कारण लागतं. जरा काय झालं की चिडायचं, जरा काय झालं की चिडायचं, जरा काय झालं की काय चिड. बोलला? हां नाही काय बोलला? नाही काय नाही. जी गोष्ट दुसऱ्यांना बोलताना फाटते ना, ती पहिल्यांदाच बोलू नये. असू नको, तुझा माईक चालू आहे ते मला काढता नाही ना कधी त्याच्यात. झाली? एकदा परत फक्त गेली की हे ना. हां ठीक आहे, हां रेडी, रोलिंग
अँड ॲक्शन. श्रिया आईला हिला ना कारणच लागत नाही. जरा काय झालं की चिडायचं, जरा काय झालं की चिडायचं, जरा काय झालं की चिडायचं. काय बोलला? हां नाही काय बोलला? नाही काय नाही काय नाही. जी गोष्ट पहिल्यांदा अरे दुसऱ्यांदा पाहिजे. रोलिंग अँड ॲक्शन. अरे श्रिया आईला हिला ना काही कारणच लागत नाही. जरा काय झालं की चिडायचं, जरा काय झालं की चिडायचं, जरा काय काय झालं बोलला? हां असं नको. हसू नको प्लीज. नाही तर मी चांगली ऍक्टिंग करतो पण हसू नको. ऐक मोस्टली अशी उभी ना, अशी हो. एक स्टेप मागे असेल ना तर तुला बोलायला आणि तो चेहरा बरोबर असेल. तू जेवढी पुढे येणार ना तेवढी तुला टर्न होणार. तू ठीक आहे कळलं. रेडी रोलिंग अँड ॲक्शन. अरे श्रिया आईला हिला ना कारणच लागत नाही. जरा काय झालं की चिडायचं, जरा काय झालं की चिडायचं, जरा काय काय झालं बोलला? की हां? अरे नको ना हसू. एकदाच काय ते बघ हसून घ्या. आता बघितले ना ते रिॲक्शन देते तरी. चल रेडी रोलिंग अँड ॲक्शन. अरे श्रिया आईला हिला ना कारणच नाही लागत. जरा काय झालं की चिडायचं, जरा काय झालं की काय चिडायचं. बोलला? हां? नाही काय नाही काय बोलला? नाही काय नाही काय नाही. जी गोष्ट दुसऱ्यांदा बोलताना फाटते ती पहिल्यांदाच बोलू नये. चल झालं. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, मी व्लॉग मराठीत का करतोय. सो त्याचा आन्सर एकतर खूप सिम्पल आहे. सगळ्यात बेसिक गोष्ट जी म्हणजे व्लॉग्स जे आहेत ते माझी रॉ आहेत. त्याच्यामध्ये इमोशन्स माझी रॉ आहेत. मी जे थॉट शेअर करतो ते रॉ आहेत म्हणजे त्याच्यात काय स्क्रिप्टेड नाही आहे. जे मला वाटतं ते मी करतो आहे, जे मला वाटतं ते मी बोलतो आहे, ते जे मला वाटतं ते मी तुम्हाला शेअर करतो. आणि हे जे बेस्ट फिलिंग्ज आणि इमोशन्स ते बेस्ट आपल्या मातृभाषेतच आपण इमोट करू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर राग आला तुम्ही रागात पहिले मराठीत शिव्या द्याल जर तुम्ही महाराष्ट्रीयन असाल तर. ती एक आयडियॉलॉजी आहे. त्याच्यामुळे मी मराठीत ब्लॉग्स करतो आहे कारण की सगळं रॉ नॅचरल आणि अनस्क्रिप्टेड आहे. पॉईंट 1. पॉईंट 2, हिंदीमध्ये लई व्लॉगर आहेत, इंग्लिशमध्ये लई व्लॉगर आहेत, मराठीत का नाही आहेत मग? डेली व्लॉगर्स. सो हा डिसिजन माझा होता की मी करीन व्लॉग तर मराठीतच करीन. सो कसं आहे, रील्स आम्ही हिंदीत बनवतो, काही मराठीत बनवतो. आता ब्रँड्स असतात, ब्रँड्सला हिंदीच लागतं कारण की त्यांना नेशन वाईड ऑडियन्स हवा असतो. आणि आम्ही जे रील्स कॉन्सेप्ट करतो त्यातले काही रील्स आम्हाला असं ज्या वाटतात की अख्ख्या देशाला समजतील ते आम्ही हिंदीत बनवतो. काही महाराष्ट्राच्या टॉपिकवर असतील, आपल्या भाषेच्या आपल्या सणांच्या रिलेटेड असतील तर त्या आम्ही मराठीत बनवतो. आणि ज्या आम्हाला वाटतं की अख्ख्या जगाला समजतील त्या आम्ही फक्त म्युझिकवर बनवतो कारण आपण तेवढं इंग्लिश स्ट्रॉंग नाही ना. तर सो हा डिफरन्स आहे. आणि मी म्हटलं की यार मराठीमध्ये डेली ब्लॉगर्स आहेच नाहीत कोण, तर आपण होऊया. म्हणजे असतीलही, सॉरी मला माहीत नसेल, मी पूर्ण रिसर्च नाही केला आहे, पण म्हटलं की आपण बनवूया मराठीतले डेली व्लॉगर. सो मराठी लोकांना पण जर डेली व्लॉगिंग बघायची इच्छा असेल तर हे आहेत ना माझी लोकं, म्हणून त्याच्यासाठी मी मराठीमध्येच करायचा डिसिजन घेतला. आणि मी हिंदीमध्ये करणार नाही आहे, कधीच नाही करणार आहे कारण की एक तर मला ते नॅचरली येत नाही. नॅचरली मला मराठीच व्लॉगिंगची सवय आहे डायरेक्ट कॅमेराशी बोलताना. त्याच्यामुळे मराठी फक्त. सो मित्रांनो, मला वाटलेलं की डेली व्लॉगिंगने मला खूप सारे फायदे होतील. जसं की मी तुमच्याशी खूप कनेक्ट होईन आणि मला रोज काहीतरी तुमच्यासोबत शेअर करायला मिळेल. आणि मला जे कनेक्ट हवा आहे माझ्या ऑडियन्ससोबत, जी कम्युनिटी मला बिल्ड करायची आहे, ज्या पद्धतीचे मला माझ्याकडे असलेला सगळा खजिना तुमच्यापर्यंत द्यायचा आहे, हे सगळं तर झालंच. पण मेजर गोष्ट जर मी तुम्हाला सांगू ऑब्झर्व केल्यानंतर जी माझ्यामध्ये आली, ज्याचा मला सगळ्यात जास्त फायदा झाला, दॅट इज डिसिप्लिन. जी 30 डेजमध्ये मी ऑब्झर्व केलं की जी माझी लाईफ डायरेक्ट डिसिप्लिनमध्ये आली आहे. फॉर एक्झाम्पल रोज उठतो,
काय कॉन्टेंट करायचं आहे, आज काय करू शकतो ह्याच्यावर विचार होतो. रोज मी शूट करतो आहे, एडिट करतो आहे. इट्स अ प्रॅक्टिस आणि ते सीमलेस होत चाललं आहे, ते फास्ट होत चाललं आहे. रोज मी वेळेत झोपतो कारण की रोज सकाळी लवकर उठून मला अपलोड करायचं आहे. सो रोज एक थंबनेल बनवलं जातं, रोज एक क्रिएटिव्ह बनवलं जातं, रोज टायटल विचार केला जातो. सो हे जे रोजचं आहे आणि हे मला रोज करायचं आहे, ह्याने माझ्या डोक्याला एक डिसिप्लिन लागली आहे. माझ्या गोष्टी, माझ्या टाईमटेबल एका डिसिप्लिनमध्ये आल्यात, विच इज व्हेरी मच इम्पॉर्टंट अँड विच वॉज मिसिंग इन माय लाईफ. हे मला डेली व्लॉगिंग नंतर समजलं. ॲक्च्युली तुम्हाला एक बेस्ट फिलिंग सांगू का डेली व्लॉगिंगची, जी मला वाटते. आणि खूप असं पर्सनल थॉट आहे हा, एक असं रियालिटीशी कनेक्ट करू नका याच्याशी. बट मला असं वाटतं की डेली व्लॉगिंगमुळे किंवा इन जनरल व्लॉगिंगमुळे पण डेली व्लॉगिंगमुळे मला माझी लाईफ दोनदा जगता येते. म्हणजे हा एक फक्त थॉट आहे की एकदा तर मी शूट करतो, तर जी नॉर्मली मी जगतो आहे, आणि एडिटला बसल्यावर मी ॲक्च्युली माझा दिवस अख्खा जो आहे ना पूर्ण रिव्ह्यू करतो आहे. म्हणजे दिवस एडिटला जेव्हा बसतो तेव्हा जे मी बोललो आहे, जे मी थॉट्स मांडले आहेत ते सगळे रिव्ह्यू करतो आहे. जे मी वाईट बोलले, चुकीचं बोलले ते मी एडिट आऊट करतो आहे. आणि जे चांगलं बोललो आहे ते मला परत मी स्वतःला रिकलेक्ट करतो आहे. इट्स लाईक रायटिंग अ डायरी विथ युअर थॉट्स, बट अ व्हिडिओ डायरी. आणि रोज मी ते अपलोड करतो आहे आणि ते डॉक्युमेंट पण होतं आहे माझी लाईफ ॲट द सेम टाईम. माझे विचार म्हणजे मी आता मी इमॅच्युअर असेल समजा, आणि मी जे विचार व्लॉगमध्ये बोलले नंतर 10 वर्षांनी बघीन तर तेव्हा मला समजेल किती मच्युअर किंवा इमॅच्युअर विचार होते माझे. आणि आता त्याच्यावर मी म्हणजे माझ्याकडे डॉक्युमेंटेड आहे सगळं माझं लाईफ. आणि मी लिटरली 2 लाईफ जगतो आहे, दोनदा माझं लाईफ जगतो आहे सेम. म्हणजे मी बेसिकली डबल जगतो आहे. असं काहीतरी विचित्र थॉट आहे हा, पण मला खूप भारी आणि फॅसिनेट करतो आहे हा थॉट की ॲक्च्युली मी दोनदा जगतो. मेन गोष्ट ही आहे की मला माझ्या लाईफकडे माझ्याबद्दल मला खूप सारे ऑब्झर्वेशन्स करायला मिळतात. कारण की हा मी मुमेंट जगलो आहे, हा मी मुमेंट परत नंतर पण जाऊन बघू शकतो आणि बोलू शकतो किती मी काय विचार करत होतो नक्की ह्या वेळेला आणि का मी असं बोललो असेल. सो बेसिकली मला माझ्याकडनंच खूप सारं शिकायला मिळतं आहे माझ्याबद्दल. आणि ह्याचा एकच पर्याय आणि एकच कन्क्लुजन आहे, ती म्हणजे माझी ग्रोथ होणार आहे विचारांनी आणि ॲज अ माणूस म्हणून. आणि हे तुम्ही हे जर्नी माझी नोटीस करता ह्याबद्दल मला खूप भारी वाटतं. आणि आज 30 दिवस झाले आणि आय होप की जर्नी खूप वेळ चालेल. मला देव एवढी शक्ती देव की मी खूप कंटिन्यूस व्लॉग करण्याची माझ्यामध्ये रोज व्लॉग करण्याची क्षमता असेल. आणि तुमच्यासारखी ऑडियन्स आहे, प्लीज गाईज समजून घ्या. रोज बाप व्लॉग करणं पॉसिबल नाही आहे. कधी कधी मला काही टेन्शन येतं की यार आज काय कॉन्टेंट टाकू, काय करू. आणि पण त्या ह्याच्यात नादात आहे ना आपण कधी कधी असं करतो की काहीतरी असं टाकूया म्हणजे लोक बघतील, काहीतरी आपण क्रिएट करूया, काहीतरी असं काय बोलतात त्याला कॉन्टेंटसाठी आपण काहीतरी करून बसतो. बट खूप कठीण आहे ऑनेस्टली मनापासून खरं व्लॉग करणं. कारण की प्रत्येकाची लाईफ इंटरेस्टिंग नसते, दररोज तर नसतेच. बस अजून मी काय बोलू. सो ह्या सगळ्या गोष्टी होत्या डेली व्लॉगिंगमधनं मी शिकलो. आणि तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल, याच्याबद्दल मला कॉमेंट्समध्ये तुम्ही हवे आहात. सो कॉमेंटमध्ये सांगा की काय वाटलं तुम्हाला या माझ्या सगळ्या गोष्टींबद्दल, डेली व्लॉगच्या जर्नीबद्दल. आणि आत्तापर्यंत तुम्हाला माझे सगळे व्लॉग कसे वाटले, ह्या व्लॉगबद्दल नाही पण आत्तापर्यंतची माझी जर्नी डेली व्लॉगिंगची कशी वाटली त्याबद्दल मला प्लीज कॉमेंटमध्ये सांगा. मी तुमच्या कॉमेंटची वाट बघतोय. जब मैं था तब हार नहीं, जब मैं था तब हार नहीं, अब हारी है मैं नहीं. जब मैं था तब हार नहीं, अब हारी है मैं नहीं. सब यारा मिट गया, सब
जब मैं था तब हरी नहीं अब हरी है